रामकृष्ण हरी. माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे थोडं मनातलं या चॅनलवर मनापासून स्वागत. मी रेवती. मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. गळ्यात तुळशीच्या माळा, हातात टाळ मृदंग आणि मुखात विठू माऊलींचा गजर करत लाखो वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने निघाली आहेत. पांडुरंगाची ही आषाढी वारी म्हणजे आपल्या संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा. आज 10 तारीख आहे आणि 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. पण आपल्यापैकी अनेक जण नोकरी, व्यवसाय किंवा काही घरगुती अडचणीमुळे या वारीला प्रत्यक्षात जाऊ शकले नाहीत किंवा नसतील. मनात खूप इच्छा असते, पण आपल्याला पंढरपूर गाठता येत नाही. पण काळजी करू नका. संतांनी सांगितलं आहे, ज्या ज्या ठिकाणी तुमचे मन विठ्ठलाचे नाव घेईल तिथे पंढरी तयार होते. म्हणूनच जे पंढरीच्या वारीला जाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी मी आजपासून एक सुंदर संकल्प केला आहे. आजपासून आषाढी वारी एकादशी पर्यंत म्हणजेच 25 जुलै पर्यंत आपण घरात बसूनच ज्ञानेश्वरीचं पारायण आणि वारी करणार आहोत. मी ज्ञानेश्वरीचा संपूर्ण ग्रंथ नाही वाचणार, पण रोज एका अध्यायामध्ये माऊलींनी नक्की काय सांगितलं आहे ते अतिशय सोप्या मराठी भाषेत तुमच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. वारी संपेपर्यंत आपले सगळे अध्याय पूर्ण होतील. चला तर मग घरी बसूनच या ज्ञानवारीचा आनंद घेऊया. आज पाहूया अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. माऊली ज्ञानेश्वर महाराज जेव्हा या ग्रंथाची सुरुवात करतात तेव्हा ते गणपतीरायाला नमन करतात. पण माऊलींचा गणपती कसा आहे माहिती आहे? तो देवाऱ्यात मूर्तीचा गणपती नाही, तर तो आहे शब्द ब्रह्म, म्हणजेच आपल्या मुखातून निघणारे सुंदर शब्द, ज्ञान आणि बुद्धी म्हणजेच साक्षात गणपती. माऊली म्हणतात, वेदांच्या ओळी म्हणजे या गणरायांचे पाय आहेत. संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे त्यांचे उदर आहे आणि त्यांचे दोन्ही हात म्हणजे ज्ञान आणि संयम आहेत. यानंतर माऊली सरस्वती माता आणि आपले सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या चरणी वंदन करतात, कारण त्यांच्या मते गुरुच्या कृपेशिवाय मनातील अज्ञानाचा अंधार कधीच दूर होऊ शकत नाही. पण जाऊया कुरुक्षेत्राच्या त्या विस्तीर्ण रणांगणावर, जिथे महाभारताचं महायुद्ध सुरू होणार आहे. एका बाजूला न्याय आणि सत्यासाठी लढणारे 5 पांडव आहेत, तर दुसऱ्या बाजूला अधर्माची पाठराख करणारे 100 कौरव आहेत. हस्तिनापूरच्या महालात आंधळा राजा धृतराष्ट्र बसले होते. ते संजयला म्हणाले, संजया, माझ्या आणि पांडूच्या मुलांनी युद्धाच्या मैदानात काय चालवलंय गड्या? संजय त्याला डोळसपणे तिथलं वर्णन सांगू लागतो. युद्धाची घटिका समीप येते. कौरवांचे सेनापती भीष्म पितामह आपला सिंहनाद करतात आणि प्रचंड शंख फुंकतात. त्या शंखाच्या आवाजाने संपूर्ण आकाश आणि पृथ्वी दुमदुमून जाते. पण खरी गंमत पुढे आहे. कौरवांच्या बाजूने साक्षात नारायण म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आपल्या रथात उभे राहतात. श्रीकृष्ण त्यांच्या पांचजन्य नावाचा शंख फुंकतात आणि अर्जुन त्यांचा दैवदत्त नावाचा शंख वाजवतो. माऊली लिहितात, तो आवाज इतका भयंकर आणि तेजस्वी होता की कौरवांची काळीच थरथरली. अधर्माचा पाया एका आवाजाने डगमगला. आता काही सेकंदात सुरू होणार. बाण सुटणार, रक्ताच्या नद्या वाहणार. इतक्यात अर्जुन श्रीकृष्णाला एक आज्ञा करतो. अर्जुन म्हणतो, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या अगदी मधोमध घेऊन उभा कर. मला बघायचंय की माझ्याशी लढायला कोण कोण आलंय. श्रीकृष्ण हसतात, जगाचा चालक आज अर्जुनाचा सारथी बनलाय. ते रथ नेतात आणि दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा करतात. आणि नेमका इथेच खेळ बदलतो. रथ उभा राहिल्यावर अर्जुन समोर नजर टाकतो. त्याला समोर कोण दिसतं? शत्रू नाही, त्याला समोर दिसतात त्याचे सख्खे चुलते, मामा, भाऊ, त्यांचे लाडके आजोबा भीष्म पितामह, ज्यांच्या मांडीवर तो खेळला, आणि त्यांचे परम आदरणीय गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली. ज्या अर्जुनाने संपूर्ण जगाला आपल्या पराक्रमाने थरकाप उडवला होता, तो महापराक्रमी अर्जुन आपल्याच माणसांना समोर बघून आतून पूर्णपणे खचून जातो. त्यांच्या मनात मोह आणि अहंकार जागा होतो. तो श्रीकृष्णाला म्हणतो, कृष्ण, अरे हे तर माझेच लोक आहेत. यांना मारून मला मिळणारे राज्य काय कामाचे? वैभव मला माझ्याच लोकांच्या रक्ताने माखलेले नको आहे. अर्जुन इतका भावुक होतो की माऊलींनी त्याचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. अर्जुनाचे पाय थरथरायला लागतात, तोंड सुकते आणि ज्या गांडीव धनुष्याने शत्रूचे थरकाप उडवायचे ते गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून खाली पडते. अर्जुनाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. श्रीकृष्णाला अनेक तर्क सांगतो. तो म्हणतो, कृष्णा, या युद्धामुळे कुळाचा नाश होईल. स्त्रिया अनाथ आणि भ्रष्ट होतील. आपल्या पूर्वजांना पाणी द्यायला कोणी उरणार नाही आणि आपण सगळे नरकात जाऊ. तो शेवटी हताश होऊन म्हणतो, कृष्णा, यापेक्षा कौरवांनी
नसताना काहीही प्रतिकार न करता मारून टाकले तरी चालेल, पण मी माझ्या माणसावर वार करणार नाही. अरे असं म्हणून अर्जुन धनुष्य टाकून रथांच्या मागच्या भागात डोक्याला हात लावून रडत बसतो. श्रोते हो, विचार करा, जो युद्ध जिंकायला आला होता तो युद्धाच्या अगदी पहिल्याच दिवशी रणांगणात शरण आला. याच मनस्थितीला, या दुःखाला अर्जुन विषाद योग असं म्हटलं गेलं आहे. आणि इथेच पहिला अध्याय संपतो. हा पहिला अध्याय आपल्याला काय शिकवतं? अर्जुन हा दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतः आहोत. कुरुक्षेत्र म्हणजे हे जग आणि हे आयुष्य आहे. आपणही बऱ्याचदा आयुष्यात अशा वळणावर येतो जिथे आपल्याला कर्तव्य करायचं असतं, पण आपल्या मनातल्या मोहामुळे आपण मागे हटतो. हा माझा नातलग, हा माझा मित्र, मी हे कसं करू, असा अहंकार आणि मोह आपल्याला घेरून टाकतो. ज्ञानेश्वरीचा हा पहिला अध्याय आपल्याला सांगतो की जोपर्यंत माणसाच्या आयुष्यात असा विषाद म्हणजेच गोंधळ आणि वैराग्य येत नाही, तोपर्यंत तो देवाचा किंवा गुरुचा शोध घेत नाही. अर्जुन जेव्हा पूर्णपणे हरला तेव्हा त्याने श्रीकृष्णाला आपला गुरु मानलं आणि स्वतःला त्यांच्या चरणी सोपवलं. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात असा गोंधळ होईल, जेव्हा कर्तव्य श्रेष्ठ की नातं श्रेष्ठ असा प्रश्न पडेल, तेव्हा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा आणि ज्ञानेश्वरीच्या या पहिल्या अध्यायाची आठवण काढा. आपल्या आयुष्यातही एका श्रीकृष्णाची म्हणजेच एका चांगल्या विचारांच्या गुरुची गरज असते, जो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की रडणाऱ्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण कसं हसवत कडक शब्दात ज्ञान सांगतात. तोपर्यंत आपली ही घर बसल्या ज्ञानवारी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या ज्ञानेश्वरीचा प्रवास आणि ही वारी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विठ्ठल भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या थोडं मनातलं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्याकडून काही बोलताना चुकी झाली असेल तर मला माफ करा. धन्यवाद.